सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. देवा तुम्हीच मारलं, तुम्हीच रडू लागले. त्यावेळेस समजूला काय झालं, एवढं तर देवा तू कला करायच. आता मारुत्र्या भरतीला राम समजून बोलू लागले. आताची पाहे पारोकडे किती मेळविली माकडे, सागरी तारोनिया गुंडे लंका कैवाडे घेतली. अहो देवा तवाच जाऊ द्या. आता बघा तुमच्या जे काही वानर सैन्य आहे त्या वानर सैन्याला काय जमा केलं. आताच तेव्हा हातच्या काकड्याला असं कशाला मारुत्र्या बोलू लागले. करोनिया महारण हे हे मारविला लक्ष्मण, वा वा वा. शरणागत विभीषण, तोही सांडोनी पळाला. हो देवा अहो बाकीचं जाऊ द्या. आता तुम्ही काय केलं, जो काही असणारा स्वतःचा भाऊ रणाच्या ठिकाणी सोडला. शरणागत विभीषण आहे एवढ्याला सोडून देऊन तेव्हा तुम्ही आलात माझ्या मारुत्र्या बोलू लागले. बोला. तू राम मी मारुती, लपणी न चाले माझ प्रती. चल. उठ चाल शीघ्र गती, उर्मिला पती उठवावया. देवा अहो देवा आता खूप झालं देवा. आतापर्यंत जे झालं ते झालं देवा. तू राम मी मारुती. देवा उठा. कशाला लक्ष्मणजीला उठवण्यासाठी मारुत्र्या बोलू लागले. घेवनी मोहाची बुंती, घेवनी आदीन व्रती, कोण मनोनी माझा प्रती, पुसोनी चित्ती आलासी. अहो देवा तुम्ही मोहाचं पांघरून घेतलंय आणि मोहाचं पांघरून घेऊन काय देवा तुमची कला आहे. नेमकं तुम्ही मलाच विचाराला तू कोण आहेस कुठला आहेस. मारुत्र्या बोलू लागले. बोला. एक उरला से रावण, त्यासी मारिता न लगे क्षण, न येता पुची बांधोन, सत्य जाण श्रीरामा. देवा अहो देवा तुम्हाला मी सत्य सांगतो. एकटा एकुलता एक रावण उरलाय आणि त्या राजा रावणाला मारा वेळ लागणार नाही. तुम्ही या नाहीतर तुम्हाला मी माझ्या शेपटामध्ये बांधून नेतो. मारुत्र्या बोलू लागले. उठवीन लक्ष्मण, वा. निर्धारीन रावण, अभिषेकीन विभीषण, तरी मी दूत जाण रामाचा. काय माझ्या मारुत्र्याचं बोललाय. मारुत्र्या काय म्हणू लागले. लक्ष्मणजीला उठवीन, राजा रावणाला कटवीन, विभीषणाला नटवीन. एवढं जर मी नाही केलं ना तर मी तुमचं नाव सांगणार नाही. मी तुमचा दूत नाही. मारुत्र्या बोलू लागले. सोडविन सीता सुंदरी सुंदरी, सुर सोडविन निज गजरी, सुरवरांचे जय जयकारी, अयोध्या नगरी प्रवेशू. एवढंच करणार नाही. जे काही देवलोक आहेत राजा रावणाच्या तावडीत त्याची सुटका करेन. सीताई साहेबाला घेऊन नाचत गाजत वाजत अयोध्येत मारुत्र्या बोलू लागले. इतके केल्या विना सर्वथा, तुझ डळ नेदी मिश्र गुणाथा, वाया चुकवू नको आता, उठ तत्वता जाऊ तेथे. अहो देवा एवढं झाल्याशिवाय मी तुम्हाला ढळू देणार नाही. उगा आता वेळ लावू नका. वेळ लावू नका. जवळपास 3 वाजले. त्याच्यात नाही ह्याच्यात सांगायचं. जवळपास 3 वाजले तर गडबड करा. कोण म्हणाले. मारुत्र्या भरतीला राम समजून बोलू लागले. दुर्लक्षण ऐसे नव्हे, जेणे स्वामित्व बाधा पावे, ऐसे न धरावे राघवे, वेगी निघावे युधासी. अहो देवा हे काही चांगल्याचं लक्षण आहे का. हे करत्या माणसाचं लक्षण आहे देवा. तुम्ही उठा आणि युद्धासाठी चला. माझ्या मारुत्र्या बोलू लागले. तू युद्ध धर्म सांडिसी, दूषण लागे सूर्य वंशा
स्वधर्म एवढं मौल्यवान काहीच नाही. जो काही स्वधर्म आहे ना, कठीण जरी असला तरी त्याच आचरण करावं. देवा, अहो तुमचा स्वधर्म आहे, तुमच्या भावाला उठवायचे देवा, एवढंच नाही, एवढे जर गेले तर त्याचा दोष तुम्हाला लागेल. मारुतीला बोलू लागले, पूर्वी शिष्टाईचे वेळे झुंजोने दिसी गोळांगुळे एकाचे पाप बळे दिने सकळे केवी मारू. अहो देवा काय झालं? याच्या अगोदर देवा ज्यावेळेस राजा रावणाचं सैन्य म्हणू लागलं त्यावेळेस देवा तुम्हीच काय म्हणले? एकट्या राजा रावणानं गुन्हा केलाय, सगळेला का मारा? देवा तुम्ही तो मध्यस्थी केली, देवा शिष्टाई केली आणि आता पळून आले देवा, बरोबर नाही. मारुतीला बोलू लागले, ऐसा कृपाळू रघुनाथ नवी संवसिनी जगता ते सकळ रणी सांडिता दयाळू काय झाली. अहो देवा तुमचं जे काही भक्तावर प्रेम आहे ना, ते दयाळू पण कुठे गेले देवा? आता सर्व जणाला तिथं सोडून देवा तुम्ही इथं आला देवा, तुमचं दयाळू पण कुठे गेले? मारुतीला बोलू लागले, स्वर्गी चिंती सुरवर रावणा मारील रामचंद्र बंद सोडविल समग्र निरंतर वाट पाहती. अहो देवा स्वर्गाच्या ठिकाणी देवलोक वाट बघाले. कशासाठी? तुम्ही राजा रावणाला मारताना आणि आमची बाजूरी सुटल असे असणारे कोण बघाले? देवलोक वाट बघाले. आणि खरं सांग का, संसार असू द्या परमार्थ, ज्याचा त्याचा स्वार्थ आहे. एक जण मला महाराज संसारामध्ये मला एवढं प्रेम करते, कोणीच प्रेम करीत नाही. हे प्रेम कधीपर्यंत आहे? आता नातू कधीपर्यंत बाबा बाबा म्हणेन? बाबा खर्च्या भरून बाजार आणतो, जवळ बाबाची कमाई तोवर बाबा, जोवरी चरणगा तोवरी म्हणती माझा, मानती लहान तोर दे सुखाची या काजा, इंद्रिय मावळती म्हणती आला बाबुलाचा. कैसे विपरीत झाले येतो नव्हे तुझा. आणि असा असणारा प्रत्येकाला स्वार्थ आहे आणि परमार्थ करत असताना स्वतःचा स्वार्थ स्वतः साध्य करायचा आहे. आपुला तो एकच देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. एकनाथी भागवतामध्ये गोड वर्णन केले, पाहता ये या परमार्था साये नवे माता पिता पुत्र भ्राता पिता कांता साये सर्वता हे नव्हती. परमार्थाला साये आई होत नाही, वडील होत नाही, पोरग नाही, पोरगी नाही, जावाई नाही, युवाई नाही, कोणीच होत नाही. स्वतः परमार्थ घडायचा असतोय. ते देव लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुमची वाट बघायला. बोला, ऋषी वाल्मिकाचे भाषण अनागत त्रिशूरस राम मारील रावणास त्या बोलास साच करी. अहो देवा बाकीचे जाऊ द्या, वाल्मिक महामुनीने जे काही सांगितले ना, वाल्मिक महामुनीने जे काही लिहून ठेवले ना, ते तरी देवा तुम्ही खरं करावं. मारुतीला बोलू लागले, प्रतिपाळावे वेदासी संरक्षावे पुराणासी नवलंगावे ऋषी वचनासी प्रतिज्ञायसी श्रीरामा. अहो देवा तुमची प्रतिज्ञा आहे, बोलिले वाल्मिक तैसेच करीन. मी जसं वाल्मिक महामुनीने म्हणले ना तसं करीन, तसं वळून दाखवीन. ही तुमची प्रतिज्ञा तरी सत्य करा. मारुतीला बोलू लागली, ते प्रतिज्ञा साच करी रावण ते जीवे मारी शरणागताचा कैवारी निज भक्ता करी उल्हास. अहो देवा तुमची प्रतिज्ञा आहे, तुम्ही काय प्रतिज्ञा केली? राजा रावणाला मारी आणि देवाची बांधुरी सोडे. आणि काय प्रतिज्ञा सर्वसामान्यांचे काय? अहो प्रतिज्ञा जीवाची सुद्धा द्या. कधी कधी एक जण मला काय करावं, मला महाराज घरी एवढं नको तसं बोलायचं, मला घरला जात नाही. आलं ते आलं, त्याला वाटलं मागं कोणी येतंय काय की लेकरू म्हणे पप्पा जाऊ नका. काचे लेकरू म्हणते तर लेकरू म्हणाय नाही, बायको नाही, कोणी नाही. आलं पाराव बसलं. अहो 2-3 घंटे झाले तरी घरून कोणी बोलवाय बी येईना. आणि खरं सांगा रडण्याची मजा केव्हा आहे? कोणी डोळे पुशीत असलं तर रडण्याचा आनंद आहे. कोणी रडू नको मी म्हणता गेल्यावर काला रडायचे. हे पाराव बसलंय, मला आज प्रतिज्ञा केली घरला जात नाही.
घरला जायचं नाही, बसलं त्याचीच म्हैस आली. जमलं गडी म्हणला, असं बघाले कोणीच येईना की हो. जीवाची प्रतिज्ञा सांगालो. म्हशीचं तोंड घराकडे केलं, म्हशीच्या शेपटाला धरले आणि म्हणाले, आग म्हशी मला कुठे नेशी. मी आता घरलाच नेते, कुठे नेई. एक नाही ती जीवाची प्रतिज्ञा पण देवाची प्रतिज्ञा. मायबाप पहिल्या काळामध्ये जान जाय परी वचन न जाय, वचनाला एवढी किंमत होती. पहिलं माणसं एकदा शब्दामध्ये अडकले ना, नाही म्हणते तर आम्ही शब्द दिलाय. आता जेवारी उचललं तरी माणसं एकाचे घ्याले, दुसऱ्याचे खाली, तर तिसऱ्याचाच खर्चा लावाले. आले का नाही? मग त्यावेळेस जेव्हा तुमची प्रतिज्ञा तेवढी सत्य करा, मारुतराय बोलू लागले, अशोकवनी के माझारी अडकली सीता सुंदरी, तिशी सोडवली झडकली, अभिषेक करी विभीषणा. मारुतरायला वाटलं आतापर्यंत मी बरंच बोललो, पण देव काही बोलत नाही. लगेच मारुतरायाने सांगितलं, अहो देवा, तुमची जी काही असणारी एकुलती एक बायको आहे. देवाची कशी आहे? एकुलती एक बायको आहे आणि ती अशोकवनाच्या ठिकाणी आहे देवा. अहो तिच्यासाठी नाही त्या विभीषणाला बिचाऱ्याने सगळ्याला सोडून आले, त्याला राज्याभिषेक करायचा देवा, ह्याच्यासाठी तरी चला बोला. तुझी आन रघुनाथा पाऊल न घालवे सर्वथा, वाह. तुझ विना मी सकळ व्रथा, असारता भूमीवार. देवा, अहो देवा, तुमची शपथ घेऊन सांगतो देवा, तुमच्या वाचून तुम्हाला सोडून आम्ही भूमिभार आहे, आम्हाला काही किंमत नाही. आणि देवाला सोडून तुम्हाला 6 शास्त्र 18 पुराण किती ज्ञान असू द्या, काहीच किंमत नाही. वेद विद झाला माते नेणता वाया गेला, कणू सांडून आणलेला भुसा जायचा. अहो शेतामध्ये खळं कराय गेलं, तुरीची रास ठेवून दिली, गुळ्याचं गटून घेऊन आलं आणि घरच्याला म्हणायला लागलं, बघा कसलं गटून मोठं आले, काय कामाचं आहे का? तसं एकंदरीत देवाला सोडून जीवाला काही किंमत नाही. मारुतराय बोलू लागले, किती पाहासी निर्वाण, कासयासाठी धरीसी मौन, तुझ विना न करी गमन, येथेची प्राण आता सांडिन. अहो देवा, तुम्ही निर्वाण बघू नका, तुम्हाला सोडून मी जाणार नाही, इथंच माझा देह त्याग करीन. मारुतराय बोलू लागले, नमन तुझी पायासी, लोटांगण चरणासी, बहुत झालो कासाविसी, रणी उदासी न वशता. अहो देवा, मी तुमच्या पाया पडतो, नमस्कार करतो देवा. तुम्ही जर युद्धाला नाही आलात ना देवा, तुमच्या वाचून काही नाही हो देवा. मारुतराय बोलू लागले, अश्रू आले डोई डोळा घातले कापती चळचळा, सर्वांगी स्वेद कल्लोळ चालिला कपी विकळ जाऊ पाहे. काय माझ्या मारुतरायांचं प्रेम असेल हो? असं असणारे जे काही प्रेम आहे ना, माझ्या मारुतरायांच्या डोळ्यावाट खळखळ अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कशासाठी? देवावर असणारं प्रेम, देवावर असणारा विश्वास, चळचळ हातपाय कापू लागले. आणि जे काही प्रेम आहे ना, प्रेम जर आम्ही देवावर केलं, प्रेमामध्ये एवढं सामर्थ्य आहे, प्रेमाच्या मोबदल्यात दुसरं काही चालत नाही, प्रेमच काम येते. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. देवा, तुला मला द्यायचंच ना, प्रेम सुख द्या. प्रेमाची बरोबरी पैशाने येत नाही, किमतीने येत नाही, कळेलच येत नाही, असं असणारं प्रेम आहे. आणि हा जे काही प्रेम आहे ना, सांगून शिकून कळते का? एवढं प्रेम आहे, तेवढं प्रेम आहे, कळते का? प्रेम नव्हे सांगता बोलता दाविता, अनुभवे चिता चित्त जाणे. पण आता सहजच म्हणाले, लग्नाची अनुसरी नाही केली की तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. कोण ते आणलं की बाप्पा ते एक नवीनच कुटाणा, लग्नाची एक अनुसरी वाढदिवस विनाकारण आहे बरं, आणि शास्त्राला धरून नाही. आता करावं लागायला महाराजाला, महाराजाच्या बायकोचा नाही इलाज आहे, संसार करायचा आहे. खरं सांगतो, अंतःकरणातून वाढदिवस करूच नाही, लेकराचा करू नाही, लग्नाचा तर करूच नाही. काय ते केक काय आणायचं बरं, मग जेवाय खावाय तरी ना, मग मुरमुरी चॉकलेट इकडून मी त्या बाईने 10 रुपयाचा पुढा न्यायचा, एका दुकानदाराने हाताने शिवली, बाबा 5 चालली, रोजच आमच्या घरी वाढदिवस आहे. आपला विषय इकडे खरं काय गोष्टी काळाची गरज आहे, पुतीच्या बाहेरचं पण सांगितलं मामा.
अहो गोरगरिबांना वाढदिवस करावं का? अहो मला सांगा, ते कोणाची तरी कामावर येते, कामाला दिवस खाडा करायचा, त्या बाईला गाडी बसवायचं, तिच्या मनावर साडी, ती केक काय आणायचा, माय बाप तिकडे लांबचे टुकू मुकू बघणार, केक जाऊ सांगताय काय करायचं आपल्याला. एकंदरीत जो काही विषय आहे ना, प्रेमाचा विषय होता. मारुतीच्या डोळ्यावर खळखळ अश्रूच्या धारा वाहू लागल्या. बोला. देखता कपीचे चिन्ह श्रीरामी प्रेमा गहना भरत झाला मूर्छापन्न देह भावासी जाण विसरला. अवस्था झाली मारुतीची. भरतीनं बघितलं आणि भरतीचं प्रेम होतं देवावर आणि स्वतः भरती देहा भावाला विसरले. प्रेम देवाचे देणे देह भावदायी झाले. प्रेमामध्ये स्वतःच्या देहाचं तादात्म्य नसते आणि आई जे काही प्रेम करते ना, तेवढं प्रेम कोणाची धर्मपत्नी करू शकत नाही. छोटस व्यवहारामधलं उदाहरण सांगतो. तुम्ही किती बी जेवण करा, आई काय म्हणत्या, मवा जेवलाच नाही. आणि घरी कार्यक्रम जावं, त्या माय मारून विचार, होय व तुम्हाला जेवायचे का? नाही ना, मी चांगले पडून प्रसाद घेऊन आलो, खाईन अर्धी पोट. आणि ना अर्धी म्हणून एक खावं. ती म्हणते तुम्ही तर अर्धीच म्हणला होता. ती म्हणजे वापस खरं आहे का नाही? म्हणजे ती बी बिचारी सगळं सोडून आलेली असते, पण आई एवढं प्रेम करू शकत नाही. कोणाची आई जेवढं प्रेम करते ना, आई कधी स्वतःच्या देहाचा विचार करत नाही. त्या लेकरासाठी कवय रात्री उशीला जाऊ दे, आई जागीच असते, मूळ वाघ आला नाही. आणि आपली आई बाई घराजवळ. जो काही विषय आहे ना, प्रेमाचा विषय सांगू लागले. बोला. नाठवे देह गेह गती नाठवे वर्णाश्रम जाती नाठवे स्वजन संतती जडली व्रती श्रीरामी. अहो जी काही एकदा वरती जर देवाकडे लागली, अरे पसारा कधीपर्यंत आहे? सहज अगोदर स्वतःच्या देहाला विसरलं आणि बाकी सगळे विसरते. माझी या देहाची मद नाही, ताळ पोटे करू कोण आणि काचे. कधी कधी तुम्हाला संसारामध्ये सुद्धा ऐकायला भेटते, माणसं सहजच म्हणते, आमच्या मालकाला स्वतःच्या जीवाची कदर नाही, मी कवा करा. बरोबर आहे का नाही? ज्या वेळेस स्वतःच्या देहाचं तादात्म्य संपलं, त्यावेळेस गण संपलं, गोद संपलं, कोणाचीच कदर करीत नाही. जवळ स्वतः आहे, बरं येतानी होता का? मुक्त होता परी सोय झाला बद्ध घेऊन या चंद माझे भरती सर्वस्वाला विसरले. बोला. नाठवे क्रिया कर्म नाठवे धर्म धर्म नाठवे रूप नाम भरत सप्रेम पडिला. माझ्या भरतीला मी कोण आहे, मला काय करायचे, मी कशासाठी आलो, असं सर्वस्व विसरून गेले. बोला. एरीकडे कपी नंदन झाला अति विस्मयापन्न श्रीराम होवनी कोण माझा संपूर्ण लक्षण. आता मारुत्र्या म्हणले, अहो ज्याला मी आतापर्यंत राग समजून बोलत होतो, ह्याची अवस्था झाली. नेमका राम नाही, बरं नेमका कोण असायला पाहिजे? मारुत्र्याचा विचार. दिसे श्रीराम सादृश देही एकांश गुणा नाही रूप लावण्य गुण काही उणे नाही श्रीराम. मारुत्र्याचा विचार आहे. अहो विचार केला तर रामासारखा दिसायलाय. रूप रावण्य ठाण मान एक अंश सुद्धा उन्हा नाही. सेम टू सेम रामासारखा दिसायला, पण कोण असायला पाहिजे? मारुत्र्याचा विचार. तान मान नेटका मेघ श्याम तनु देखा कासे पितांबर सुरेखा स्वरूप देखा साजिले. अहो जसं माझ्या मालकाचं माझ्या स्वामीचं स्वरूप आहे, तसंच भरतीच आहे. कशाही प्रकारची उणीव नाही, पण नेमकं कोण असायला पाहिजे? मारुत्र्याचा विचार. कपी विचारी मनात तवा भरत झाला साव चित्त घालून लोटांगण त्वरित कपी नाथ विनविला. आता मनामध्ये विचार माझ्या मारुत्र्याचा चालू आहे. तेवढ्या वेळामध्ये भरती सावध झाले. सावध होऊन मारुत्र्याला नमस्कार केला. काय बोलू लागले ऐका. तू रामाचा निज भक्त सखा जीवल हनुमंत रामाज्ञेसी नित्यांकित राम सेवित सर्वदा. त्यावेळेस भरतीचं वाक्य आहे, तू कोण आहेस? रामाचा जीवलग आहेस, सखाईस आणि राम नामांकित आहेस, असे भरती मारुत्र्याला बोलू लागले. मी श्रीरामाचा धाक
एकटा बंधू भजनहीन महाबंधू नायके श्रीराम कथा गंधू अभाग्य सिंधू मी एक. किती नवला वायो भरतीचं साधं प्रेम आहे का? भरतीनं सर्वस्वाचा त्याग केलाय, राज्याचा त्याग केलाय. सर्वस्वाचा त्याग करून इथं बसले. भरती काय म्हणाले? मी रामाचा धाकटा भाऊ आहे. मी कधी देवाचं भजन केलं नाही. मी मतिमंद आहे, मला काहीच ज्ञान नाही. आणि खरं सांग का, सगळं हसाव आणि हसून नसल्यासारखं वागावं ते खरा मोठेपण आहे. पण माणसं नसून असल्याचं आव्हानते. एक सग्रस्त पूर्ण मध्ये भेटला, टकाटक मामा कपडे, इस्त्रीचे पांढरे शिपट कपडे, धोतर बी तसंच, टोपी फेकून आणली तर हात कापड, खिशाला 2 पिनी आणि म्हणाला मामा एसटी कुठं झाली या? म्हणजे एसटी आणि मामा 2 खिशाला पिनी लावल्या की उगच ऐकल्यात. मला शिकलेलं वाटत आहे. ऐकले आता शिकलेलं वाटत आहे म्हणून पेन लावावं का शिकलेला असावं? म्हणजे माणसाची मरमर कशासाठी वाटण्यासाठी आहे का नाही? आता माझ्यासारख्यानं पावडर लावावं का? लावावं का? पण मला का वाटतं उसून पावडर लावू काय? संचमध्ये नपर चमकन. आता मला लावू नाही, पण कधी कधी लावतो तो मग मी म्हणतो उलूस लावूया. आता मला सांगा, देवाने मला कलर दिलाय तर मी काही चूक आहे का? कुठं कुठं असं ते गेलं तर माणसं तू काय करीतो? अरे म्हणलं बसू दे तरी. आता काय करावं? लयच अवघड झाले. माणसं कायला बोलायला तर माणूस हसायला असावं का दिसायला असावं? आता काय करू? कलर संपला देवाचा. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. आणि बरं काय लग लागली आता तर मग लग्न घेतो. एकंदरीत जो काही विषय आहे आपला विषय इकडे आहे. सगळं हसून गिनता घ्यावं. माऊलीनं सुद्धा बोल वर्णन केले. थोर पण पररासांची उत्पत्ती श्रीजी जगात कुठे होईल जवळीक माझी लिंता जर घेतली ना कुठेच अडचण येत नाही. एखाद्या मायमाऊलीला खुनीच्या बोलाची चाचणी करू द्या, तिला 17 बाऱ्या बोलवायला जावं लागतंय. आत्याबाई चला की येऊन त्या दमग मवा नातू रडालाय. एक दिवशी आत्याबाईचीच अशी चाचणी कडक होती का नाही? मग आत्याबाई होती माझ्या ज्ञानातच माती पडली. माती पडली नाही, बोलीला जायला गेली. 55 लागलीच म्हणलं. कोणती गोष्ट आरती झाली की बरोबर माती करते. म्हणून जीवन जगत असताना लिंता घेऊन जीवन जगाव. परत सगळं आसून लिंता घेऊ लागले. बोला नायके श्रीरामाचे नाम नाटवे श्रीरामाचे कर्म न देखे श्रीरामाचे प्रेम भजनादम मी एक. सर्व करून सुद्धा भरतजी म्हणू लागले मी कधी देवाचं नाव घेतलं नाही, भजन घेतलं नाही. भरतजी लिंता घेऊन बोलू लागले. बोला सत्पुत भाग्य कपिनंदना सबाय वेचिले श्रीराम भजना रामे विननेन श्रियाना प्रेमा गहन श्रीरामी. खरंच मारुत्र्या तू भाग्यवान आहेस रे. अरे ज्याच्यासाठी शरीर आलं ते केलास. शरीर कशासाठी आले? देवी दिला देह भजना गोमटा. मारुत्र्या खरं तू भाग्यवान आहेस. भरतजी बोलू लागले सर्वे इंद्रियाच्या ठाई राम कोणाला तुझे देही रामा वाचून नेनसी काही म्हणून पायी विनवीत. मारुत्र्या मी तुझ्या पाया का पडतो? तू रामाशिवाय दुसरं काही करीत नाही. संत कोणाला म्हणाव? तेची संत तेची संत ज्याचा हेत इटली नेनती ताना टोना नामस्मरणा वाचून म्हणून मारुत्र्या तुझ्या पाया पडतो. बोला आजी 14 वर्षा पाठी कपी तुझ्या वाकुटी ऐकली श्रीरामाची गोष्टी तेने पोटी अवस्था. मारुत्र्या माझी का अवस्था झाली तुला सांगतो. 14 वर्षानंतर देवाची गोष्ट ऐकली म्हणून असं झालं. मायबाप देवाची कथा ऐकताना कसं राहावं? पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी वास माता तैसे राहो माझे मन तुझे गुन्हा ऐकता गाता. तसं झालं. बोला ऐकावया श्रीराम कथांतरी आणि वारावस्था भक्तोत्तमा कपीनाथा उल्हास उदासता नसावी. देवाचं चरित्र ऐकत असताना उदासता नसू नये, मन प्रफुल्लित असावं. भरतजी सांगू लागले. बोला हेची अहर्निशी हेची चिंतिता जो कोणी सांगेल रामचरित आजी भेटलासी तू येथा तरी साध्यंत माझं सांगा. जीवाला असं वाटलं पाहिजे काय मी उदार पावेन काय कृपा करील नारायण. जीवाला वाटलं पाहिजे
कधी रामायण सुरू होईल की, कधी कीर्तन सुरू होईल की, कधी आमचा दरवर्षी प्रमाणे सप्ताह येईल की आम्ही ऐकाय जाऊ, असं वाटलं पाहिजे. आणि असं भरती सांगू लागले, उलंगोनी जासी येथ तरी मज होईल प्राणांत तुझ कोपेल रघुनाथ उपेक्षिला भरत काय म्हणून. मारुद्रा, तू जर आता मला जर कथा जर नाही सांगता जर गेलास तर काय काय होईल ते ऐका. इकडे स्वामी क्षोभेल इकडे माझा प्राण जाईल उभय संकटी शिरशील विश्वही बोल तुझ लावील. मारुद्रा, तुम्ही जर मला देवाची कथा जर न सांगता गेलात तर काय होईल. तिकडे स्वामी शोभे, तिकडे तुमचा जो काही मालक आहे ते रागावतील आणि इकडे माझा प्राण जाईल. मग तुला जो काही समाज आहे विश्वामध्ये नाव मोठे ठेवण्यात येईल. आणि मालकाचं काम सेवकानं कसं करावं. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये दुर्योधन द्रोणाचार्याला सांगते कसं करावं. आमुच्या काजाची पाडे देखती आपली आयुष्य ठोकडे आयसे निर्वधी चोकडे स्वामी भक्त. मालकाचं काम करत असताना स्वतःच्या देहाचं तादात्म्य ठेवू नये. असं जो कोणी काम करणं त्याला स्वामी म्हणावं असे माझे भरती सांगू लागले. सदृढ मनी विवंचून मज द्यावे समाधान ऐकोनी या कपी नंदन लोटांगण घालीत. त्यावेळेस माझ्या मारुत्र्याने भरतीचं बोलणं ऐकलं. मारुत्र्याने लोटांगण घातला. काय बोलू लागले ऐका. मज सांगता व्रतांत विलंब लागो पाहे येत उदया येताची भास्वत होईल घात सौमित्रा. मारुत्र्या सांगले भरती, अहो मी जर तुम्हाला जर इथे जर कथा सांगत बसलो, सूर्याचा उदय होईल आणि सूर्याचा जर उदय झाला ज्याच्यासाठी मी आतापर्यंत जो काही सायास केल्याने तो यशस्वी होणार आहे. मारुत्र्या बोलू लागले, ब्रह्मा शक्ती महादारुण वरी पडता रवी किरण सौमित्राचा जाईल प्राण म्हणून त्वरेने जातसे. भरती, अहो मी का लवकर झालो. सूर्याचा उदय का. अहो जी शक्ती लक्ष्मणजीला लागली त्या शक्ती जर सूर्याचे किरण पडले तर लक्ष्मणजी वाचणार नाही. आणि एकदम उशिरा गेल्यावर काय कामाचं आहे. अहो कुठे लग्न कार्याला असू द्या, कुठे तरी जायचं, लग्न लागून गेल्यावर जाऊन काय कामाचं आहे. नाही मला गेलो जेवून चालू, काय लाज वाटली बऱ्या माणसाला. कोणत्याही कामाला वेळेवर गेलं तर बरं आहे आणि कोणतेही कार्य वेळेला केले तर बरं आहे. एकदा वेळ निघून गेलेलं मिळालेलं नपुसक आहे. एक प्रवासी सहज म्हणला, मला वाटलंच होतं म्हणला महाराज मग खिसा हाणतोय, हाणलाच. आता करून काय फायदा मामा. खिसा हाणायच्या आधी कळालं पण तू सावध झालंस का. अहो तसे ते शरीर आहे ना, अनमोल असणारे शरीर जाच्या आधी कळावं का म्हातारा झाल्यावर कळावं. ह्याच्यासाठी केले हे काही कामाचं नाही. तरुणपणामध्ये कळावं. बाजू पडल्या कोण काही कामात नाही. मग म्हणतोय अरे नका बोटानं संसार केला, कोणाच्या धुलेला गवळ ठुलं नाही, तुला काय करतो आता. वेळ निघून गेलेल्या काही कामाचं नाही. म्हणलं जर उशीर झाला तर अवघड होईल. बोला. जरी प्रीती सौमित्रासी श्रीरामाचे पाहू इच्छिसी तरी गोऊ नको मजसी औषधी तेने उदे. भरतजी, जरी तरी जर तुम्हाला लक्ष्मणजी बद्दल जर प्रेम असेल, तुम्हाला जर परत तुमच्या मालकाला रामप्रभूला बघावं वाटत असेल तर मला औषधी घेऊन जाऊ द्या. मला इथं अडकून पाडू नका. मारुत्र्या बोलू लागली, तुझं माझे लोटांगण शीघ्र द्यावे आज्ञापन विलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सोडील. भरतजी, मी तुमच्या पाया पडतो. मला जाऊ द्या. मला जर उशीर झाला ना लक्ष्मणजी वाचणार नाही. मारुत्र्या बोलू लागले, ऐकता कपीची मात भरत क्रोधे क्रोधांत उदया येता भास्वत करीन घात तयाचा. काय सामर्थ्य असेल
माझ्या भरतीनं ऐकलं आणि भरतीच्या लक्षात आलं मारुत्र्याची काय अडचण आहे. सूर्याचा उदय झाला तर येणार आहे ना. भरती म्हणू लागले त्या सूर्याचा जर उदय झाला तर त्याचा मी काय करेन ऐका. वाहतो श्रीरामाची यान व्रतांत न सांगता संपूर्ण तत्काळ माझा जाईल प्राण अर्ध क्षण न लागता. भरतजी बोलू लागले मारुत्र्या अरे तुम्ही जर देवाचा जर वृत्तांत जर नाही सांगितला तर मी माझ्या भगवंताची आण वाहून सांगतो माझा प्राण वाचणार नाही. भरतजी बोलू लागले एका वाचा उजाडोसी दुजिया ते जीवे मारीसी इतक्यानी सुख नव्हे श्रीरामासी कपी जानसी ते खरी. त्यावेळेस भरतीचं बोललाय मारुत्र्या तू झालास कशासाठी. लक्ष्मणजीला वाचवण्यासाठी. नक्की मला माहित आहे तू लवकर गेला की लक्ष्मणजी वाचतील पण माझा प्राण जाईल. मग तू काय करतोस एकाला वाचवतोस आणि दुसऱ्याला मारतोस. आता तुला वाटत तसं कर. कधी कधी माणूस घरी म्हणते सांगून सांगून नाही आपला कापूस येतायचा राहिलाय जाऊ नको. मग तुझ्या तिकडे यात्रा आहे तुझे माय बाप फोन लावाले आपला कापूस राहिलाय. ती म्हणते जात येत ते म्हणते तुझ्या मनाला वाटत तसं कर. मग तिकडून फोन येते काय म्हणले मालक ती म्हणते एक जाय बी म्हणेना तर राहाय बी म्हणा तुझ्या मनाला वाटत तसं कर. एक तर राहाय बी येत नाही जाय बी येत नाही. तसं भरतजी मारुत्र्याला बोलू लागले माझा प्राण जाईल येथा शत्रुघ्न तत्काळ करील घात तिघी माता त्वरित प्राणघात करतील. काय नवलाव आहे काय प्रेम आहे काय एकमेकाबद्दल जिव्हाळा आहे. मी जर नाही वाचलो शत्रुघ्नजी राहणार नाही तिघी माता राहणार कोण कोण जाईल ऐका. ऐकोनी युद्ध कथा अकांत होईल का समजता साध्यंत व्रतांत न सांगता करशील घाता समजता. एवढे जर मारुत्र्या तुम्ही जर नाही सांगून गेलं तर एवढ्याचा घात होईल. भरतजी बोलू लागले मग येथील चरित्र श्रीराम सांगसी सविस्तर मारुणी माता सहोदर येथे सत्वर मी आलो. मग मारुत्र्या तू काय कर तिथं जाय आणि तिथं जाऊन बघून त्याला सांग तुया कोणाला मारलं भावाला मारलं तुया आईला मारलं ही कथा तिथं जाऊन सांग. भरतजी बोलू लागले ऐकोनिया भरत वचन हनुमान अत्यंत विस्मयापन्न यासी न देता समाधान गमन आपण करू नये. एवढं प्रेमाचा कथा ऐकत असताना त्याला सांगाव. आता कोणी कोणी पळू पळू हरभरा कापाय झाले ते मला इकडे आहे की तुम्हाला रामायण सांगतो ते ऐकन का नाही. मला उलीच सांगतो लई मस्त असते. म्हणजे ऐकण्याची आवड असेल तर सांगाव. ऐकण्याची जर आवड नसेल आणि जर आपण जर सांगाव तर ते काही कामाचं नाही. अहो एखाद्याचं पोट भरलेले मला नाही नाही माझ्या हातानं पोटभर घ्या की अरे ते मला कपाळावर हिंदीभर पोट झालेलं कुठली घ्या. आता भरतीचं निर्वाण बघितलं मारुत्र्या म्हणजे कथा सांगितल्याशिवाय जमत नाही. काय म्हणतात ऐका. उल्लंघिता भरतासी राम क्षोभेल मानसी जगी होईल पयशी सज्जनासी उल्लंघिता. मारुत्र्या म्हणू लागले अहो जीवन जगत असताना असं जीवन जगाव की समाजानं फलाना बरा होता म्हणाव. कमीत कमीत गेल्यावर काही दिवस तरी आणि फलाने कसा होता जाताना चर्चाच करते त्या मातीला. काही जण मध्ये दावेनं कोणाच्या सोयीकी जमू दिल्या नाही. कधी कुठे चांगल्या कार्याला आडफाटा केल्याशिवाय राहतला नाही. आणि खरं सांगतो जीवन जगत असताना चांगलं जीवन जगाव मायबाप. कधी कोण जाईल भरवसा नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. एवढंच नाही घरचे नाव घेऊ का न घेऊ बाहेरच्या मनावर परमार्थिक कार्याला सहकार्य करणारा होता. आणि परमार्थिक कार्याला जर भय घातलं तर नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. मारुत्र्या मुलाले नेमकं आता काय करावं ऐका. औषधी मंद तेज होती वेगे क्षोभेल रघुपती हे चुकवावी अपकीर्ती भरत चित्ती सुखावू. मारुत्र्या म्हणू लागले अपकीर्ती होऊ नाही.
अशा पद्धतीने विचार केला आणि चांगल्या माणसाने कवर जीवन जगाव. जाणतेने तवचे जीवावे, जेव्हा अपकीर्ती अंगानं पवे. अशा पद्धतीने म्हणजे अपकीर्ती होईल. अहो अपकीर्ती झाल्यावर कशाला जगायचं? मारुतीला बोलू लागले. बोला. उदया येता गबलती त्याची मारीन निश्चिती. रवी जाणे माझी शक्ती बाळपणी ख्याती केली जे. मारुतीला बोलले मी काय सर्वसामान्य का? सूर्याचा जर उदय झाला तर काय होईल? त्या सूर्याला माझी ख्याती माहित आहे. मारुतीला काय म्हणतात ऐका. आता तरी झालो टणक श्रीराम भजनीय वंचक. रवी बापुडे कोण मशक उदया देख यावया. सांगितलं